मित्रांनो तर इथं गॅरेज भेटलं, इथं गॅरेजला दाखवून घेऊ आपण गाडी. मित्रांनो तर पुढचं शॉक ऑप्सर काढलेत आता. मित्रांनो आपण घरात जे फर्निचर बनवतो किंवा फर्निचर विकत घेतो ते प्लायवूड मध्ये असतं. त्यामध्ये तुम्ही पाहता 8 mm असतं, 16 mm असतं, 12 mm प्लाय असतं. तर मित्रांनो ते प्लाय कसं बनतं, ह्या ट्रिपमध्ये 6000 किलोमीटर पूर्ण झालेत. भाई को बहुत तकलीफ हो रहा है, आप लोगों का बहुत ज़रूरत है. हमारा भैया को आप लोगों का सब दर्शकों को ज़रूरत है इस भाई को, क्योंकि ये सोलो राइड कर रहे हैं अभी पीना. मित्रांनो तर आलोय आता, बघू शकता जिथं पाहावं जितकं पाहावं तिकडं चहाचे बगीचे. मित्रांनो तर एवढी सगळी कपडे आणि पावडर वगैरे घेऊन चाललोय आता धुवायसाठी. तर तुम्ही हासी मारा इथे आणि इथं पुढंच एअरफोर्स आहे सगळा. आणि एअरफोर्सच्या इकडच्या साईडलाच इकडं सगळं मार्केट आहे. कसलं दुकान पाहिलं तुम्ही, ऑटोमोबाईलचं दुकान पाहिलं त्याच्यात पण चहा आहे. हां, तुम्ही मेडिकल दुकान पाहिलं त्याच्यात पण चहा विकाय. मित्रांनो तर मी आता नव्हे इथं हासीमारामध्ये, तर इथं नव्हे आपल्याला MH47ची आणि MH2ची एक गाडी भेटली. ठीक है, आप लोग भी आते हो तर मित्र तो हमको बहुत खुशी मिलता है. तो आप बताइए यहाँ कोई आपको कोई तकलीफ तो नहीं है? नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आहोत आता सिलगुरीच्या पुढं, जवळपास 15 किलोमीटर पुढं होतो. तर तिथं येऊन आपण या पेट्रोल पंपावर टेंट लावला होता. तर आता निघतो इथनं आपल्याला जायचं आहे आता इथं जलपाईगुरीहून आपल्याला भूतान बॉर्डरला जायचं आहे, कारण आपण भूतानला जाणार आहे. आज तर नाही जाणार भूतानला, आज वाटत एक गुरुद्वारा आहे, तर त्या गुरुद्वाऱ्यात मुक्काम करून कपडे वगैरे धुणार आहे. आता इथनं 120 किलोमीटर पुढे, तर तिथं जाऊन कपडे वगैरे धुणार आहे आणि मग उद्या नाही तर परवा दिवशी आपण भूतानला जाणार आहे. बघू शकता सूर्य आलाय. इथं टेंट लावला होता, एक पॉवर बँक चार्जिंगला लावली होती, ती पॉवर बँक माघारी घेतो आणि निघतो आता. आंघोळ बिंघोळ गुरुद्वाऱ्यातच करतो तिथं गेल्यावर, कारण आपल्याला तिथंच जाऊन कपडे धुवायचे, कपडे धुतानीच आंघोळ करूया असं माझा विचार आहे. चलो मित्रांनो, तर ह्या भाऊची गाडी चालू होत नव्हती, तर धक्का देऊन चालू करायची होती. मी हात लावायच्या अगोदर चालू झाली, ते मला हात लावाय म्हणलं व्हिडिओ काढा हात लावतानी, तर चालू झाली. चला हे सेफ्टी गिअर घालतो निघतो. मित्रांनो तर नको मित्रांनो, तर ह्या भावाची गाडी चालू होत नव्हती, तर ह्याला धक्का लावू लागलो, तर झाली चालू. चलो हां हां हां. तर मित्रांनो या पेट्रोल पंपावर थांबलो होतो, तर हे सर आहेत हां, हे पण धक्का लागायला मदत करू लागले. आम्ही तिघांनी धक्का दिला, मग गाडी स्टार्ट झाली. तर एकदम जबराट असं दुःख पडलं होतं. ही बघा सगळं ओलं झालं. ही गाडी पहा तुम्ही. आता ते सकाळ तर लय होतं. हे शीट बीट बघा कसं झालंय. आता बूट नाही घालत आज, पाय मला मुरगळल्यागतच वाटतोय अजून पण. त्याला एकदा ही करतो मी, स्प्रे वगैरे घेतो. दुखत परवा दिवशी काल नाही दुखला एवढा, परवा दिवशी दुखत होता. तर तिथं ते नेपाळ आपले सिक्कीममधले एक फॅमिली होती, त्यांनी ते औषध चोळाय दिलं होतं, त्यामुळं जरा फरक पडला होता. तर चला, कारण काय होतंय त्या पायावर इम्पॅक्ट आहे, किक माराय त्यात पायाने लागती. चलो आता टेंट काढतो आणि निघतो. मित्रांनो तर फायनली इथनं निघतोय. निघायच्या अगोदर अजून थांबायला लागेल. मेमरी एकदा ही करू द्या, नाही तर थांबूनच जातो. मेमरी ही करतो, जागा करतो जरा व्हिडिओ रेकॉर्ड कराय, संपत आली. ओके मित्रांनो तर फायनल निघतोय पंपावर पेट्रोल टाकून. ज्या पंपावर थांबलो होतो त्या पंपावर पेट्रोल टाकलं. हवा भरायची होती पण हवा काय नव्हती तिथं. ओके चलो, गाड्या लईच फास्ट येतात लागा इथं. झालो असतो मी 5 सायकल. इथं पण बरेच जण सायकल ऑफ आहेत. चला ओके, पुढे एखादा पेट्रोल पंप पाहून हवा भरून घेतो, हवा चेक करून घेतो, कारण हवा मला कमी वाटते. बरेच दिवस झालं चेक नाही केली हवा. माईक कनेक्ट आहे का? हाय चलो. मित्रांनो तर हवा भराय आलोय. तर दोन्ही चाकात हवा कमी होती. पाठीमागच्यात 23च झाली होती हवा आणि पुढच्यात 19 झाली होती. तर अशा प्रकारे हवा कमी झाली होती. मला वाटलंच होतं हवा कमी झाली गाडी, कारण
लगेच कळून येतं हवा कमी झाल्यावर. तुम्ही फिरत असला कंटिन्यू गाडी प्रवास करत असला ना तुम्हाला कळतं हवा कमी जास्त आहे कसं आहे काय. चला तर फोटो काढूया एक आणि निघूया इथनं. तर मग आपल्याला आज नाही वे ह्याला जायचं आहे हासीमारा म्हणून एक ठिकाण आहे. तिथं गुरुद्वारा आहे. तिथं आपल्याला जाऊन कपडे वगैरे धुवायचे कारण तिथं मोठं असं गुरुद्वारा आहे आणि तिथं हे पण आहे म्हणजे चांगलं कपडे बिपडे धुवायची सोय आहे. तर तिथं जाऊन आपण कपडे बिपडे धुणार आहे. बघूया कसं होतंय. आता पहिलं तर गाडीची सर्व्हिसिंग करायची आहे मला. सिटीमध्ये कारण आपल्याला आपल्या गाडीचं काम करायचं आहे त्यामुळं आपण सिटीमध्ये एखादा मेकॅनिक बघू. जिथं सिटीत का आलो मी मेकॅनिक हायवेला पण आहेत पण सगळे पार्ट अवेलेबल नसतात. जे हायवेला मेकॅनिक असतात त्यांच्यापाशी सिटीमध्ये आपल्याला जे पाहिजे तो पार्ट मिळून जाईल. त्यामुळं अगोदर तर काय पार्ट गेलाय का नाही ते पाहायला लागेल. इंजिनचा टायमिंग चेंजचा आवाज येतो. ह्या गाडीचे पार्ट बाहेर कुठंच भेटत नाही आहे असं आहे कारण ही गाडी युनिक आहे युनिक. चला मित्रांनो तर आलोय जलपाईगुडीमध्ये पण इथं मला गॅरेज काही दिसा नाही कुठं. आणि इथं नुसतं रविवार दिसतंय सगळीकडं नुसती बकरीच कापलेली बोकडं कोंबड्या नुसता धिंगाणा लावला यांनी. गॅरेज पाहिजे मग कोणाला तर विचारायला लागेल. विचारल्याशिवाय आपलं काम नाही होणार. भाई इधर गैरेज बाइक गैरेज मालूम नहीं बाइक का गैराज बाइक उधर दिख रहा है. नहीं उसके पास सामान भी हो ऐसा चाहिए. वो एक सामने इधर है ये पेड़ टायर है ना ये वो है ना पेड़ है ना हाँ. पेड़ के साइड में है ओके वो वाला साइड में. ओके चलो भरपूर जागा पाहिलं मी. गॅरेज कुठंच उघडं दिसा नाही. एक होतं पण मी सोडून आलो ते पाठीमागं. तो संडे है अब तो शायद खुला नहीं मिलेगा सामने एक तो हाँ लेकिन नहीं अभी मैं घूमते आया किधर भी मेरे को खुला ही नहीं मिल रहा है. संडे है ना. ये अपना हासीपीरा में मिल जाएगा ना. हासीमारा हाँ हासीमारा में. हासीमारा तो मेन रोड से हाँ उधर ही जाने का है मेरे को. अभी हाईवे पे किधर जाऊँ. हाईवे सीधा जाना पड़ेगा. अभी हाईवे पे निकलने के लिए हाईवे पे निकले सीधा इस तरफ जाना पड़ेगा. तो कौन से रोड से जाना इधर पड़ा. से सीधा निकलो हाँ एक चौपाई मिलेगा बड़ा सा हाँ हाई रोड दिखाई देगा. हाँ दाहिना तरफ चला जाना. ओके ओके. मित्रांनो तर रविवार आहे त्यामुळे बंद आहे सगळी दुकानं. चला जाऊ का मी. मित्रांनो तिथं आर्मी चेकिंग चालली. काय भानगड आहे काय माहित. BSF जवानांकडून चेकिंग चालली. काय ते मोर्चा चाललाय त्यामुळं थांबलंय. हो कमांडो बघा कसे बसतात. चला आता मेकॅनिक तर उघडा नाही भेटला आपल्याला 2 व्हीलरचा पण चला भेटल पुढं काय अडचण नाही. रविवारची सगळे थोडी बंद ठेवतात. एखाद्या गावाचा नियम असेल की रविवारी बंद ठेवायचं तर सगळीकडं नसतंय. मित्रांनो तर तुम्ही सिलिगुरीपासून पुढं निघाला ना आसामच्या दिशेने जे पण गाव येईल त्याला गुरी लावलेलं आहे. आता हे मयान गुरी त्याच्या अगोदर एक गाव होतं ते पण एक गुरीच होतं आणि त्यानंतर ना आता जलपाईगुडी म्हणून एक गाव येईल त्या पुढं पण एक गाव आहे ते त्याला पण गुरी म्हणूनच नाव लावलेलं आहे पाठीमागं. अशा प्रकारचे आहे. आता इथं सिग्नल लागला इथं. ओके तर जेवण करावं मला वाटतंय. कारण सकाळच्या काय झालं
जवळपास 10:30-11 वाजलेत. सकाळपासून काय खाल्लं नाही. नाश्ता नको, आता डायरेक्ट जेवणच करू असं माझं म्हणणं आहे. बघूया चांगलं हॉटेल भेटलं तर खाऊया आपण. मित्रांनो तर इथं लॉटरी इथं लई प्रत्येक ठिकाणी पाहायला भेटते. 1 करोड 6 रुपये में 1 करोड़ ऐसा मनते थे. कैसे है सर, एक बार बताओ फिर से. यहाँ है सर, देखिए ना, पढ़ लीजिए ना, ओके ओके. सामने पढ़ा है सर, सब लिखा हुआ है. मतलब हे गव्हर्नमेंटची आणि ह्याची लाईव्ह स्ट्रीम चालती. कोणाला लागलं काय लागलं ते कळतं लगेच. ये कौन सा नंबर रहता है इसके में? अब कौन नंबर खेलेगा सर? टिकट ये सब नंबर है, हाँ. यही नंबर में आपको खिलेगा, ऐसा रिजल्ट मिलेगा आपको. ओके ओके. और अगर आपको कभी लगा क्या? हमको, हाँ. हाँ हमको तो मिला. क्या मिला था? हमको 2 बार 45 मिला हाँ और इन्हीं ने दिया ये. हाँ हाँ. और जिस दिन 45 दिया उसका दूसरा दिन हम टिकट काटा, उस दिन नहीं मिला. हाँ. लेकिन दूसरा दिन हम टिकट नहीं काटा इस दुकान में, फिर उसी दुकान में फिर 90 खिले. ओके ओके. इनको भी खिलाओ यार, उनकी भी परिस्थिति बदल जाएगी. इनको मिलता है जो वाउचर में जो मिलता है, थोड़ा बहुत वाउचर मिलता है. हाँ. आप भी काटा करो टिकट, आपको भी मिल जाएगा कभी कभी. तब तो ये 2 मुट्ठी भात जो बच्चा लोग को खिलाते हैं सर, हाँ. वो भी नहीं देने सके, भूखा रह जाएगा बच्चा. ओके ओके. कहीं जुगाड़ है. नहीं खेला, समझिए इनको कपाल में नहीं है. हाँ तो एक खेल गया, नहीं खेला तो इनको लॉस हो जाएगा. हाँ हाँ. तो जो 2 रुपया मिलता है ना हाँ हाँ. इनको, हाँ. तो 2 रुपया नहीं मिलेगा. ओके ओके. समझ गए. ओके ओके. धरिए 1 किलो चाल आ गया तो सर, हाँ. 50 रुपए का 1 किलो चाल है, वो नंबर खिल जाने से 35 रुपया चलेगा. तो बच्चा लोग खाएगा क्या सर? ओके ओके. बोलिए. सही है. भी सही है कि आपको खेल रहे हैं. हाँ. आपको भी कहना जायज है कि वो नंबर खिला के, लेकिन हाँ. उतना माल नहीं लाते हैं सर. 200 माल लाते हैं, हाँ. 200 माल दे देंगे तो 80 रुपया बचेगा. ओके ओके. अभी नहीं बिकेगा तो क्या करेंगे? रिटर्न दे देंगे सर. रिटर्न है. ओके ओके. दूसरे दिन फिर चलता है ये. हाँ, नहीं, ये दूसरे दिन नहीं चलेगा. नया बनेगा. ये रिटर्न चला गया ना, फिर दूसरा माल. ये वो उसमें तो तारीख बिरीख डाल के आई है ना, 9/11. ओके ओके. डेट बाय डेट कैंसिल हो जाएगा. ओके चलो. तर मित्रांनो आपण घरात जे फर्निचर बनवतो किंवा फर्निचर विकत घेतो ते प्लायवूड मध्ये असतं. त्यामध्ये तुम्ही पाहता 8 mm असतं, 16 mm असतं, 12 mm प्लाय असतं. तर मित्रांनो ते प्लाय कसं बनतं? तर मित्रांनो एवढं सगळं हे वाळायला टाकलं, हे कपडे नाही आहेत, हे सगळे म्हणजे लाकडापासून बनवलेले पातळ पातळ हे आहेत, लेअर आहेत. तुम्ही प्लायवूडमध्ये पाहिलं असेल की अशा छोट्या छोट्या लेअर प्रेस करून प्लायवूड बनवलेलं जात आहे. तर त्या लेअर फॅक्टरीमध्ये मोठी मोठी लाकडं आणली जातात आणि त्या लाकडांचे असे पातळ पातळ एका साईजमध्ये कटिंग केली जाते आणि ते वाळायला टाकलं जातं. आणि ते वाळल्यानंतर त्यांना नाही प्रेस केलं जातं. आपल्याला जी ठराविक साईज पाहिजे, 8 mm पाहिजे, 12 mm पाहिजे, 16 mm जाडीचं प्लाय पाहिजे, त्यानुसार त्याची प्रेस केली जाते. आणि आपल्याला जे 4x8 मध्ये प्लाय पाहिजे किंवा 4x6 मध्ये फुटामध्ये प्लाय पाहिजे, त्यानुसार साईजमध्ये कटिंग केली जाते. मित्रांनो अशा प्रकारे प्लायवूड बनलं जातं. आणि मी अशा ठिकाणी आलोय की तुम्हाला जितकी नजर जाईल ना तिथपर्यंत दिसतंय हे असं वाळत टाकलेलं दिसतंय. आता इथं पाहू शकताय तुम्ही. आणि ह्या रोडच्या मधोमध डिवायडरवर पण जितकी नजर जाईल ना तिथपर्यंत तुम्हाला दिसते हे प्लायचे तुकडे, म्हणजे प्लायचे तुकडे म्हणू शकताय किंवा लाकडाचे पातळ शीट म्हणू शकताय, ते वाळायला टाकलेले आहेत. अशा रीतीने प्लायवूड बनलं जातं. ह्या साईडला पूर्ण 4 ते 5 कंपनी आहेत, त्यामध्ये प्लायवूड बनवलं जातं. मित्रांनो तर तुम्हाला माहित होतं का प्लायवूड असं बनतं? अशा छोट्या छोट्या शीटपासून मला नव्हतं माहिती की हे असं इतकं पातळ कट करून पार प्रेस केलं जातंय आणि मग तयार होतं. हे पाहू शकताय कसलंय. ह्याच्यात अजून लय आर्द्रता आहे, म्हणजे वल्या लाकड असतंय ना, वल्या लाकडापासूनच हे असं तयार केलंय. हे एकदम ओलं आहे, असं हाताला पण ओलं फील होतंय. त्यामुळे यांनी वाळायला टाकलं. 1 ते 2 दिवस ऊन देतात आणि त्यानंतर हे प्रेसिंगसाठी जातं. अशा प्रकारे प्लायवूड तयार होतं. चला मित्रांनो, ही माहिती तुम्हाला माहित होती का नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या भावाला फॉलो करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. मित्रांनो तर हे ट्रकवाल्याचा अंदाज थोडा फसला होता. डिवायडरला जाऊन हे झाला, टच झाला, आला माघारी परत त्याने वळवली. पण ट्रक चालवणं एवढं सोपं नाही. तसं किती मोठं आहे ती, त्याचा अंदाज लावणं. येतंय बारकं काय काय तर ते ट्रॅक्टर गत असतंय.
म्हणजे ह्याचं कसं आहे सगळं बॉडी अटॅच आहे. काय काय ट्रॅक्टरगत असतंय त्याचं तोंड असं कर वेगळ्या दिशेला फिरतं आणि ते टायलीगत पाठीमागचं वेगळ्या दिशेला फिरतं. असं तसलं वळवणं तर लय अवघड आहे. 16 टायर का 18 टायर असतंय ते. जा बाबा जा. मित्रांनो तर इथं गॅरेज भेटलं. इथं गॅरेजला दाखवून घेऊ आपण गाडी. भाई इसका ये शॉकर थोड़ा आवाज कर रहा है, देखो बड़े आवाज मतलब ऐसे प्लेन रोड को नहीं कर रहा है. जब पहाड़ों में खड्डे में वगैरह जाती है ना तो खटखट आवाज आता है. इसको खींचना पड़ेगा भाई, बहुत वेट है. खींचो बाहर, खींचो खींचो. बाकी तो सही है, वर्किंग भी सही कर रहा है, पर ज़्यादा ही नीचे जा रहा है ऐसा लग रहा है मेरे को पहाड़ों में. तुमको दिखाओ क्या वीडियो, आवाज़ कैसा आ रहा है. मित्रांनो तर पुढचं शॉक ऑफसर काढलेत. आता पुढचं शॉक ऑफसर काढून भाऊने हे केलंय. ऑइल सील बदलतोय म्हणतोय, बघूया बदलतोय. ऑइल सील बदली करने की जरूरत नहीं है भाई. ऑइल सील बदली करना पड़ेगा ना. ओके, ऑइल सील बदली करूया, बघूया काय होते. होऊ दे आता, काय होईल ते होईल. आधीच पैसे कमी आणि त्यात हे म्हणलं लयला पुढे. चल मित्रांनो तर ऑइल चेंज करतोय भाऊ. ऑयल तो आ गया पूरा, जितना था उतना ही निकला गया, कम नहीं. मेरे को ये ऑयल सील एक बदलने का है, ठीक का है ना ऑयल सील. तर फायनली झालंय. आता चॉक ऑफसर भरून भाऊने चाक बीक जोडाय घेतले. तोपर्यंत आपला ऑइलचा डब्बा काढून ठेवतो मी, कारण आपल्याकडं ऑइलचा डब्बा ऑलरेडी आहे. आपल्याला मोटूल कंपनीने दिलेले ऑइल, म्हणजे त्यांनी मला सगळं एका जागेवरच देत होते महाराष्ट्रातनं, पण मी घेऊन येऊ शकत नव्हतं. तर इथं बंगालमधले जे मोटूलचे हेड आहेत त्यांना मी मेल केला होता, पण त्यांचा काही रिप्लाय आला नाही. तर ते एक एक्स्ट्रा डब्बा दिला होता आपल्याला ना, तो डब्बा टॉप अपसाठी ठेवला होता मी, तर तोच वापरतोय आता. आणि परत एकदा मेल करतो आणि त्यांच्याकडून एक नाही तर 2 डब्बे घेऊन ठेवतो असं आहे. चला मित्रांनो, तर गाडीचे लायनर पुढचे थोडे उतरलेत, त्यामुळे भाऊ याला पॉलिश पेपर मारतोय, म्हणजे ग्रिप पकडला अशा प्रकारचे. एकाच साईडचे लायनर चाटल्यात, एका साईडचं नाही वापरले, असं प्रकारे झालंय. भाई इसका स्पीडोमीटर भी नहीं चल रहा है उसका, ये देखो अंदर का खराब हुआ है क्या. हर महादेव मित्रांनो, तर मी आहे आता पश्चिम बंगालमध्ये. तर पश्चिम बंगालमध्ये आपण जलपाईगुरी या गावाच्या थोडं पुढे आल्यानंतर ना आपल्याला एक गॅरेज भेटलं. तर तिथं मी गाडीचं ऑइल चेंज करून घेतलं, कारण आपल्या गाडीला नव्हे ह्या ट्रिपमध्ये 6000 किलोमीटर पूर्ण झाल्यात. तर मला ह्याच्यात सिलिगुरीमध्ये चेंज करायचं होतं ऑइल, पण रविवार असल्यामुळे सकाळ मला कुठंच दुकानं उघडलेली दिसली नाही. जलपाईगुरीमध्ये पण मला दुकानं भेटली नाही. तर जलपाईगुरीच्या पुढे आल्यानंतर ना हा भाऊ भेटला आणि इथं आपण गाडीचं ऑइल बदली केलं. आपण गाडीचं नेहमीप्रमाणे ऑइल मोटूलचं टाकतोय. मोटूलचं ऑइल टाकल्यामुळं तर गाडी व्यवस्थित चालते, कारण ही कुठल्या पण वेदर कंडिशनला चालते. गाठ्यात गेलं तरी चालतंय आणि ह्याच्यात असलं तरी चालतंय, अशा प्रकारे. तर हा आपला भाऊ आहे. तर भाई क्या काम किया आपने गाड़ी का सॉकर ऑयल चेंज, जो बड़े आवाज में बोलो जरा लोगों को. सॉकर ऑयल चेंज करवा दिया. सॉकर आवाज़ कर रहा था. हाँ ठीक है, और ब्रेक भी था, प्रॉब्लम था थोड़ा, उसको डाल दिया है. अभी सही है. ओके. और मोटूल का मोबिल डाल दिया है. मोटूल का मोबिल डाल दिया. आप कौन सा इस्तेमाल करते दुकान मोटूल का ही है. तर मित्रांनो, हे पण भाऊ नाही. आता हे माझ्याकडे डबा ऑलरेडीच होता, पण हे भावाकडे सुद्धा मोटूलचंच ऑइल जास्त आहे. तर ते म्हणला तुम्ही नसतं आणलं ते माझ्याकडे मोटूलचं होतं. तर मित्रांनो चला, आता गाडीचे 6000 किलोमीटर पूर्ण झालेत. महागाई जास्तपर्यंत किती किलोमीटर पूर्ण होतील हे मला माहीत नाहीये. तर चला फॉलो करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा.
नव्हतं आपल्या गाडीचं काम झालंय आणि गाडीचं काम झाल्यानंतर ना इथं मी ऑब्झर्व केलं तर इथं नाही वे हे दुकान बनवलंय, ह्याचं शटर बी तीच आहे आणि पुढचा पत्रा बी तीच आहे. आता हे बनवलंय दुकान कसं बनवलंय तुम्हाला सांगतो. अख्खं पत्र्याचं शेड आहे, हे नाही वे हा पार्ट नाही वे हा दुकान बंद करायच्या कामाला येतो. हे 2 बांबू काढले ना तर हे जाऊन इथं बंद होतं आणि ते उघडलं ना हे पुढं सावली पण होती. अशा प्रकारे केलेलं आहे, चांगलं जुगाडू वृत्तीने केलेलं आहे आणि इथं एकदम पैसे काय खर्च करत नाही जास्त. लोखंड हा प्रकार तर तुम्हाला इकडं पाहिलाच भेटणार नाही. हे बघा बांबू आहेत, इकडं पट्टे आहेत, अशा प्रकारचे. आतमध्ये जरी शेड पाहिलं तर शेडमध्ये सगळं लाकडाचं तो मटेरियल वापरायचं. तर मित्रांनो अशा पद्धतीने जुगाडू वृत्तीने इथं काम केलं जातं अशा शेडचं. इथं कुठलंही लोखंड वापरलं जात नाही. म्हणून गाव आहे आपण जलपाईगुडी, सिलिगुडी, धुपगुडी, मायागुडी सगळ्यांना गुरीच लावलेलं आहे इथं. तर असे गाव आहे. तर इथं आपल्याला फिल्टर पाण्याचं प्लांट पाहिजे आहे. ओके काय पाहिजे तर फिल्टर पाण्याचं प्लांट पाहिजे कोणाला. भाई ये aqua पानी का प्लांट किधर है? फिल्टर पानी का प्लांट जो 20-20 लीटर के नहीं क्या कैंड आते हैं वो जो दर के भर के आते हैं वो नहीं है क्या इधर? इकडं आहे का नाही काय माहित. भाई इधर एक्वा का प्लांट किधर है पानी का? हाँ मेरे को 5 लीटर का कैन भर के लेने का था. 5 लीटर तो नहीं मिलेगा, 2 लीटर का बोतल मिलेगा. नहीं मेरे को वो महंगा पड़ता है ना, इसलिए वो कैन जिधर फिल्टर का प्लांट होता है उधर 10 रुपए में 5 लीटर आ जाता है. वो प्लांट किधर है? वो तो बहुत भीतर में है. कितना दूर? वो फलागटा रोड में. कितना दूर तो भी? 2 किलोमीटर आगे मिलेगा क्या किधर? आगे मिलेगा गोयरकाटा में. ओके ओके कितना दूर? 10 किलोमीटर. ओके ओके. गोप्रो मित्रांनो तर जेवण्यासाठी थांबलोय आता. तर इथं एक हॉटेल भेटलं प्युअर व्हेज पाहिजे होतं मला, पण इथं प्युअर व्हेज नाही आहे. पण हे हिंदू हॉटेल आहे त्यामुळे इथं काही तसलं होत नाही आहे, त्यामुळे मी इथंच थांबलोय खाण्यासाठी. चलो अशा प्रकारे थांबलोय. क्या बोल रहे थे? बोलो अभी. मेरा MH बैकपैकर स्वप्नील देवड़े करके. स्वप्नील देवड़े. स्वप्नील देवड़े. SWAPNIL. मित्रांनो तर तिथं जेवाय थांबलो होतो एका ठिकाणी, पण तिथं काही भेटलं नाही. तर आता पहिलं माझं काम काय आहे, पाण्याचं कॅन भरून घ्यायचं आहे. पाण्याचं कॅन भरून घेतलं म्हणजे आपण मोकळं झालो. जरा पाणी असलं म्हणजे आपल्याजवळ काही टेन्शन नाही आहे. लईच पैसे खर्च झाले काल बी आज बी. चला ठीक आहे. आता काय कालचं समजा पेट्रोलमध्ये इथं ठीक आहे. उद्याच्या दिवस रेस्टच करावं मग कवर होईल. कवर मित्रांनो चहाचे बगीचे लागलेत आपल्याला इथं, पण हासीमारा म्हणून जागा आहे. नाही हासीमारा लांब आहे अजून. पाणी फिल्टरचं यार कुठं तरी पाहिजे फिल्टरचं पाणी. माझं डोकं काल एवढं चाललं नाही की मी त्या धाब्यावनं नाही तर त्या जिथं ही होतं ना आपलं पेट्रोल पंप तिथनं भरून घ्यायला पाहिजे होता. मित्रांनो तर मी नाही व्हिडिओ एक अपलोड करायसाठी थांबलो होतो इंस्टाग्रामला. हे जलदापारा नॅशनल पार्क आहे तर तिथंच थांबलो होतो त्यासमोर. तर हे भाऊ आले मला पाहून की भाई हे कुठनं आलाय काय आलाय, गाड्या लय वेळ झाला थांबलाय, रायडर दिसतोय. तर क्या बोलोगे भाई आप? हम बोलेंगे कि जय श्री राम. जय श्री राम. बोलिए बाकी क्या बोलेंगे आप? ट्रैवल करना चाहिए, कोई उम्र नहीं होता ट्रैवल करने के लिए. सब लोग जिस बंदे देखने हैं ट्रैवल करो. ट्रैवल मजा और है. भाई खाली 20 किलोमीटर आए और नहीं, हम बहुत दूर जाते हैं. होर्डिंग देखने के लिए इधर है. ओके. बंदा बोला इधर रहता है, बोलो चले आओ आज शाम को. भूतन जा के आए आप?
भूटान हाँ जाके आया है। भूटान तो कहीं पड़ जाता है। भूटान का अंदर में नहीं गया, भूटान का जो एक डे 1 डे रिटर्न आया। वन डे रिटर्न। आपके उधर में ट्रैवल भी करेंगे? नहीं देखूंगा, मेरा बजट अभी कम है, आते टाइम शायद मैं जाऊंगा, अभी जाते टाइम तो 1 डे करूंगा मैं। ओके, तर मित्रांनो यांना भेटून चांगलं वाटलं. हे आपल्याला इथं भेटले नॅशनल पार्कपाशी. जास्तची एनर्जेटिक आहे लाल शर्टवाला. चलो, ते पण ब्लॉगर है. हेलमेट दिखाओ आपका. ये देखो भाई का हेलमेट ब्लॉगिंग सेटअप कैसा है. भाई भी ब्लॉगर है, तो उनसे मिलके बहुत बढ़िया लगा. इस भाई को फॉलो करो, इस भाई को बहुत तकलीफ हो रहा है, आप लोगों का बहुत ज़रूरत है. हमारा भैया को आप लोगों का सब दर्शकों को ज़रूरत है इस भाई को, क्योंकि ये सोलो राइड कर रहे हैं. अभी फिनांशियल सपोर्ट चाहिए इस भाई को. ओके ओके, थैंक यू भाई. पड़ेगा 2 मिनट. मेरे को लगा बंद ही है. अच्छा वो आप बाहर निकले, नहीं तो मैं चला जाता वैसे ही. थैंक यू. हाँ, एक बॉटल है और पैसे. थँक यू सर. चला, वाटली बी बैली, कॅन्ड बी बैल, पैसे पण नाही घेतले त्यांनी. चल ओके. मित्रांनो, तर आपल्याला भूतानची गाडी भेटली इथं. भूतान नंबर प्लेटची. कुठे गेला माईक आहे का? तर आपल्याला इथं भूतान नंबर प्लेटची दिसते का तुम्हाला गाडी? BP वाली भेटली एक गाडी. तर आपण पण जाणार भूतानमध्ये आपली गाडी घेऊन. ती कशी आल्यात आपल्या इथं तशी वेगळीच गाडी कुठली तरी सुझुकीची. मित्रांनो, तर आलोय आता. बघू शकता, जिथं पाहावं जितकं पाहावं तिकडं चहाचे बगीचे येतं. इथं एखादा फोटो काढूया. ओके, चहाच्या बगीच्यांमध्ये. चलो, कसे पट्टा पद्धत केलेली. देख रहा था आपने पहचान लेते क्या नहीं? बाइक पहचान लिया. हाँ, पिछली बार आप आए थे तो एक महाराष्ट्र के ड्राइवर भी. हाँ, यस मित्रांनो. हर हर महादेव मित्रांनो. तर मी आता पश्चिम बंगालमधील हासीमारा म्हणून एक शहर आहे, तिथं आलेलो आहे. तर ही पाहू शकता आपली गाडी, आणि इथं मी आहे. आणि इथं मी मागच्या वेळेस पण आलो होतो. इथं एक गुरुद्वारा आहे तिथं थांबण्यासाठी. तर इथं एक मोबाईल शॉपी होती, तिथनं मागच्या वेळेस मी केबल घेतली होती. तर ती केबल नाही घेतली होती, तर त्या भावाने मला पळत ओळखले. तर बघूया काय म्हणतोय. क्या भाई, कब मिले थे हम मिले थे. मैं मिला था भैया को 2024 पिछले साल. ओके. इस बार जब तो भैया उसकी याद क्या बताएंगे आप? कैसे मिले थे, क्या बताए? भैया आए थे मेरे शॉप में. एक केबल ही लेने आए थे. तो भैया से बहुत सारी बात हुई थी. भैया उस समय भी नॉर्थ साइड में जा रहे थे, नॉर्थ ईस्ट साइड में जा रहे थे घूमने के लिए. इस बार भी जब भैया आए तो मैंने भैया को बोला, भैया मैंने आपको पहचान लिया है. भैया से बहुत सारी बातें हुई. अच्छा लगा कि भैया को फिर से मिले. और पिछली बार मेरे को मतलब कौन था मेरे साथ में जिसने मेरे को केबल दिला दी थी? एक और थे हमारे यहाँ, ड्राइवर ही थे यहाँ पर, वो भी महाराष्ट्र के थे. भैया से बहुत सारी बात हुई, अच्छी बॉन्डिंग हुई इन दोनों के बीच में. वो बात हुई. मेरे को तो उतना महाराष्ट्र समझ में नहीं आता है. तर मित्रांनो, मागच्या वेळेस मी दिवाळीच्या टायमिंगला इथं आलो होतो. तर आपल्याला एक सर भेटले होते महाराष्ट्रातनं. तर ते आपल्याला म्हणले होते, चला तुमची गाडी टाकून मी घरी घेऊन जातो दिवाळीला तुम्हाला. तर त्यांनीच मला चार्जिंग केबल वगैरे इथनं घेऊन दिली होती. आणि आता जस्ट मी वळून नाही आलो इथं. म्हणलं या भावाची गाडी किंवा ओळखतोय का काय. त्यांनी भावाने मी गाडीहून उतरायच्या अगोदरच ओळखलं. म्हणलं भैया मैंने आपको पहचान लिया. तर मित्रांनो, तुम्ही भरपूर जण म्हणतात फिरून काय केलं, तर फिरून बघा. माणसं कमावलेत माणसांना अशी की आपण नाही वे मित्रांनो, अशी माणसं कमावलेत आपण की आपण परत जरी गेलो तरी आपल्याला ओळखतात. तर मित्रांनो, असंच फिरल्याशिवाय तुम्हाला हे एक्सपिरियन्स येत नाही. आणि तुम्हाला फिरायचं जमत नसेल तर तुमच्या भावाला फॉलो करा. कारण भाऊ तुमचा फिरतोय ते पण पॅशन प्रो में फिरने के लिए जिगरा लगता है की नाही? बिलकुल बिलकुल. काही झालंय, गुरुद्वारात राहायची परमिशन भेटली. तर त्यासाठी पहिलं तर आपल्याला आधार कार्डची झेरॉक्स 10 रुपयाला झेरॉक्स घेतले 10 रुपये. आणि मेन म्हणजे आपल्याला आता गाडी घेऊन आत घेऊन जायची गाडी. तर गाडी आत घेण्यासाठी मार्ग वेगळा आहे. मेन गेटमधनं गाडी जात नाही आहे.
तुम्हाला दाखवतो अगोदर गुरुद्वारा कसा आहे काय. हे तर हे तो बाजबीज घेऊन सोबतच एक ट्रक आले. तर मित्रांनो पाहू शकता इथं हा गुरुद्वारा आहे, गुरु साहब हाकीमेळा. तर इथला एक फोटो काढूया आणि तिकडून गाडी घेऊन जायची, तिथं एक फोटो काढूया. ओके चलो मित्रांनो. तर हे मागच्या साईडने गेट होतं, आता तुम्हाला ती गाडी चालवताना दाखवता नाही आलं. तर इथनं एंट्री केली आपण आणि मेन गेट तिकडे जे तुम्हाला अगोदर दाखवलं जिथं आपण फोटो काढला. तर आपली गाडी इथं लावलेली. तर आता थोडा वेळ बसतो आणि मग तिथं गादी तर तिथली एक गादी घेऊन आपले आरामात बसता येईल अशा हिशोबाने नियोजन आहे. तर इथं हॉलमध्ये लंगर हॉलमध्येच झोपायचा विषय. चलो मित्रांनो, तर इथं टेंट लावतोय. आता इथं फॅन वगैरे आहे तर गरम होतंय असं यांचं म्हणणं आहे. टेंट लावतो. इथं पाणी कसं चाललंय, पैसे पुसलेलं चाललंय बहुतेक. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण काल नाही हासीमारा येथील एका गुरुद्वाऱ्यात थांबलो होतो. तर इथं टेंट लावला होता. हां, तर इथं लंगर चालू आहे. लंगर हॉलमध्येच टेंट लावला होता. तर इथं 24 तास लंगर चालू असतात. तर आता काय करतं मेन तर आज माझं काम आहे कपडे धुणं. ते कपडे धुवायसाठी मी आजचा दिवसला ब्रेक घेणार आहे. तर आता बाहेर जाऊन साबण बिबन निरमा बिरमा सगळं घेऊन येतो. मग तिथं टेंट लावलं आहे. इथं ही चाललं आहे लंगर. अशा प्रकारचा मोठा असा गुरुद्वारा आहे. तर पहिलं काय करतो दात वगैरे घासतो, फ्रेश होतो आणि मग ही करतो आपलं काय म्हणतात त्याला सामान घेऊन येतो. कपडे धुवायचे, कपडे पण धुतो, आंघोळ पण करतो. अशा प्रकारे आहे मित्रांनो. तर सकाळचा नाश्ता नाही गुरुद्वाऱ्यातच करतोय, चहा आणि रोटी. अशा प्रकारे भाजी पण आहे, पण भाजी मिक्स डाळीची त्यामुळे मला आवडत नाही म्हणून करतोय. तर अशा प्रकारे एकदम मस्त जेवण आहे. तुम्ही पण कधी गुरुद्वाऱ्यात आला तर लंगर खाल्ल्याशिवाय जायचं नाही. एकदम भारी असते लंगर. नाही म्हणजे अख्खी कपडे धुवून आपण पुढच्या प्रवासासाठी जाणार आहे. तर तुम्हाला दाखवतो किती कपडे आहेत. अगोदर आपण मोजूया किती आहेत. हे पाहू शकताय. एक दिसतंय का तुम्हाला, 2 3 4 5 6 7 8 9 10. बसतो जरा मी आता. 11 12 13 14 15 आणि हे 16 17 आणि अजून 2 आहेत. असे म्हणजे 19 सगळ्या टोटल नंबरमध्ये आहेत. तर एवढी कपडे धुवायच्यात आपल्याला आता. तर निरमा बिरमा सगळं ओकेमध्ये घेऊन आलो. निरमा बिरमा आताच ठेवला आता. तर कपडे धुया, बघूया. जवळपास 40 दिवसानंतर मी कपडे धुतोय. एक ड्रेस नाही मी जवळपास 4 दिवस वापरायला होता. म्हणजे आलटून पलटून 2 दिवस वापरायचा, काढून ठेवायचं आणि परत 2 दिवस वापरायचा, असं 4 दिवस वापरलेला आहे. त्यामुळे इतकं घाण झालेत नाही. तर आता ह्याला धुवायला किती एफर्ट लागतात मित्रांनो. तर एवढी सगळी कपडे आणि पावडर वगैरे घेऊन चाललोय आता धुवायसाठी. तर चलो ये. काय राहिलं का पाठीमागे? नाही राहिलं. आता ही सगळी कपडे एका वेळेस तर भिजत नाही बसणार. लईच कपडे झाली लोका. एवढी सगळी कपडे घेऊन जायचे. आता बादली पाहिजे लागेल. पहिली बादली आहे का धुण्यासाठी. एक अजून एक निरमा पावडरची पुढीने एक ही आणायला पाहिजे होतं. आणि एवढ्यात नाही होणार, मग खाली पडायला लागली. घातली पाहिजे बाथरूममध्ये. चप्पल बी घातली पाहिजे बाथरूममध्ये. तसं चप्पल बी घालून. आणि मला वाटतं निरमा कमी पडेल, कारण अजून एवढ्या कपड्यासाठी अजून एक निरमा पोडी पाहिजे. मित्रांनो तर आलोय धुण्यासाठी. इथं कपडे बकेट आहे, इथं नळ आहे आणि इथं मी आहे. अगोदर कपडे धुतो मग आंघोळ करतो. अशा प्रकारे आहे. चला.
मित्रांनो तर कपडे वगैरे धुवून झालेत फिनिश पाहू शकता 4 हँगर आहेत 4 फुल पाहिलेत माझ्याच कपड्याचे इथनं इथपर्यंत 4 हँगर आहेत चला आता वाळायची पण इंतजाम पाहिला आहे आंघोळ करतो मित्रांनो तर फायनली काम डन झालेलं आहे आता तर वाळाय टाकायचं काम आहे चला वाळाय जाऊया टाकायला कपडे वाळाय टाकायला जाऊया मित्रांनो तर जिना चढून वरती आलोय तर वरती इकडं टाकतो कपडे वाळायला वरती बी दोरे बांधलेले वरती टाकतो खाली काय झालंय खाली लय लोकांनी टाकलेत जे ड्रायव्हर लोक आहेत ते इथं येतात इथं बरोबर स्टॉप घेतात रात्रीचा मुक्काम काय त्यात बाहेरच आणि कपडे वगैरे धुतात इथं तर आपण बाहेर इकडं वरती टाकूया इथं बी दोरी बांधलेली अरे जॅकेट पडलं हां चलो इकडून नाही ओके मित्रांनो तर फायनली काम फिनिश झालंय आपलं कपडे वगैरे धुवून झालेत पाहू शकता किती इतकी इथनं 3 वल्ली बांधलेले आहेत ते तिन्हीच्या तिन्ही बैल आहेत आपल्या कपड्यांनीच मित्रांनो तुम्ही हासी मारा इथे आणि इथं पुढंच एअरफोर्स आहे सगळा आणि एअरफोर्सच्या इकडच्या साईडलाच इकडं सगळं मार्केट आहे कसलं दुकान पाहिलं तुम्ही ऑटोमोबाईलचं दुकान पाहिलं त्याच्यात पण चहा आहे हां तुम्ही मेडिकल दुकान पाहिलं त्याच्यात पण चहा विकायला आहे तुम्ही मोबाईलचं दुकान पाहिलं त्यात पण चहा विकायला आहे तुम्ही किराणा मालाचं दुकान पाहिलं त्यात पण होलसेलमध्ये चहा विकायला आहे अशा प्रकारे सगळेच इथं चहा वगैरे विकतात अशा प्रकारचं इथं मला सगळं दिसतंय आता आपण आलो एक फेरफटका मारायला मला बसून बसून लय कंटाळा आला होता तेव्हा म्हणलं फेरफटका मारून यावं तर आपण ज्या भावाकडं केबल घेतली होती चार्जिंग ते ओळखीचं आहे तर त्यापर्यंत चालत जावं म्हणलं चालत आलो आहे आता बघू कसं होतंय ओके चलो हर हर महादेव मित्रांनो तर मी नाही आता हासीमारा आहे इथं पश्चिम बंगालमध्ये आहे तर इथं नाही आपल्याला EMHची एक गाडी भेटली होती तर इथं तर ते ट्रक ड्रायव्हर तर नाही भेटले पण हे आपल्याला हरियाणाचे सर आहेत ते भेटलेत तर सरांबरोबर खूप वेळ गप्पा मारल्या सर आपल्या इकडं गाडी चालवतात म्हणजे त्यांचे कोल्हापूरला गाडी जाते हरियाणातनं अंबालातनं तर ती आमच्या इथनंच जाते म्हणजे ते शिरूर सुपा मोरगाव मग लोणंद आणि मग सातारा अशा इथं जाते तर सरांना तिकडचं बऱ्यापैकी माहिती तर ते मला सांगत होते असं असं आणि ते आपल्या इकडची लोक त्यांना खूप आवडतात आणि तिकडं त्यांना प्रवास करायला खूप आवडतो कारण तिकड त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या इकडचं वातावरण खूप चांगलं आहे तिथली लोक चांगली त्यांची बोलण्याची पद्धत पण चांगली रिस्पेक्ट पण लई देतात अशा प्रकारचे तर सर क्या बोलोगे आप बहुत अच्छा लगता है उधर महाराष्ट्र में बहुत अच्छा लगता है बहुत अच्छा लगता है कुछ जगह के फेमस नाम बताइए यहाँ अच्छा बोल दिया ना मैं बोल दिया बहुत अच्छा लगता तर मित्रांनो आमचा बराच वेळ गप्पा झाला सरांनी आता चहा वगैरे पाजला मला तर मित्रांनो तर खूप भारी वाटतं इतक्या लांब आल्यावर आणि सरांनी त्यांचे अनुभव शेअर केले महाराष्ट्राबद्दल महाराष्ट्राला बिनकामाचेच लोक काय काय बदनाम करतात तसं की हिंदी बोल रहे लोग कि हिंदी बोल नहीं रहे इसको इसलिए उधर परेशान करते आपको कभी परेशान किया नहीं, कोई परेशान नहीं किया हम तो बराबर चलते हैं बराबर पूरे चलते महाराष्ट्र में घूमते हैं ओके हाँ जी कोई परेशान नहीं तर मित्रांनो तर मी आता नव्हे इथं हासीमारामध्ये तर इथं नव्हे आपल्याला MH47ची आणि MH2ची एक गाडी भेटली तर मी पाहिलं कुठली काय तर सर तुमची गाडी कुठली टाटा नाही नंबर कुठला आहे MH कुठला 02 आणि सर तुमचा MH47 मुंबईचे दोघं पण मुंबईचे आहे तर मित्रांनो यांना भेटून खूप भारी वाटलं आणि इकडं निवांत काय बरं राहायला आलाय तुम्ही काही पण भेटू द्या काय पण मी पण आता उद्या भूटानला चाललोय भूटान बॉर्डरला जाऊन ओके तर ह्यांना भेटून खूप भारी वाटलं इतक्या लांब आपल्या इथली माणसं भेटली चांगलं वाटलं चलो बाकी काय म्हणणार गुजरात से भाई को मराठी आती है शायद नहीं मराठी नहीं आती आप किधर से गुजरात से ही आहे क्या तर मित्रांनो या सगळ्यांना भेटून चांगलं वाटलं ट्रकवाल्यांची लाईफ पण बघा कशी निवांत बसले चिल मध्ये आपलं इथं ट्रक लावलाय आणि बसलेत ते भाडं भेटलं की पुढचा प्रवास चालू करायचा चला मित्रांनो तर कपडे काढून आणलेत सगळे आता त्यातली काही ओली ती उपर टाकायला लागेल अशा प्रकारे आहे बाकीची वाळ्यात फक्त 2-3 एक जॅकेट आणि ती टेंटवरच टाकतो रात्री पंख्याने वाळून जाते अशा हिशोबाने ओके आया हूँ मेरा आज 41वां दिन है तो मैंने आज का स्टे हासीमारा के गुरुद्वारा में किया है तो ये इधर का पूरा स्टाफ है और ये मेन बाबा जी है तो बाबा जी क्या बोलोगे आप
ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕਾ ਖਾਲਸਾ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕੀ ਫਤਿਹ। ਸਾਧ ਸੰਗਤ ਜੀ, ਇੱਦਾਂ ਕਿ ਇਹ ਗੁਰਦੁਆਰਾ ਹਾਸ਼ੀ ਮਾਰਾ ਹੈ। तो गुरुद्वारा हाशी मारा वेस्ट बंगाल में। तो आप देखो कितना बढ़िया गुरुद्वारा बना हुआ है। तो यहाँ यात्री आते रहते हैं, ड्राइवर संग आते हैं पंजाब से। कोई जात पात नहीं देखा जाता। तो यहाँ कोई भी जात पात नहीं देखा जाता। सब मुसलमान आते हैं, हिंदू आते हैं, तो सभी के लिए है। गुरु महाराज ने कृपा किया हुआ, जंगल में मंगल लगा हुआ। ठीक है, आप लोग भी आते हो तो मित्र तो हमको बहुत खुशी मिलता है। तो आप बताइए, यहाँ कोई आपको कोई तकलीफ तो नहीं है? नहीं दोस्तों, बहुत बढ़िया सुविधा है। या आप कभी भी आए तो इधर का लंगर चख के जाइए। इधर 24 घंटा लंगर रहता है। आप कभी भी आए दिन में तो हासीमारा से आप आसाम की तरफ जाते रहेंगे तो इधर रुक के जाइए। इधर आपने कभी स्नान नहीं किया रहेगा कि कोई, तो इधर स्नान करने की भी बहुत बढ़िया इंतज़ाम है। किसी को कपड़े धोने होते हैं तो कपड़े धोने का भी बहुत बढ़िया इंतज़ाम है इधर। तो इन सब से मिलके बहुत बढ़िया लगा। मेरा आज दूसरा दिन है। मैं खास कपड़े धोने के लिए इधर रुका था, तो बहुत बढ़िया इनकी उन्होंने हमारा सम्मान किया, रहने के लिए जगह दी। और कोई नहीं, खाना भी 2 दिन से मैं इधर ही खा रहा हूँ। तो इन सब से मिलके बहुत बढ़िया लगा। बाबा जी का खाना है, ये थोड़ा यहाँ से फ्री खाना है। ओके जी। तो यहाँ बताना बाबा जी के बारे में। तो यहाँ ऐसा कि वो यहाँ खाना रोज चलता रहता, लंगर चलता रहता। ओके ओके तो सब लोग खाते रहते हैं। तो फ्री है बिल्कुल। ओके ओके कोई से डालना हो तो बकरी बात है, ओके नहीं तो यहाँ देखो बाबा जी की कृपा है। ओके। तो नानक साहब महाराज ने 20 रुपए का जो लंगर चलाया था ना अपने हाथ से, हाँ तो उसकी करामात है ये। ओके ओके। आप बोलना चाहिए कुछ? बोलना चाहेंगे, यहाँ पे हम गाड़ी ओनर है, इधर आ रहे हैं बहुत देर से। बाबा जी यहाँ से सेवा कर रहे हैं, बहुत अच्छा। सुबह इनका यात्री इधर रुकते हैं, सभी यात्री रुकते हैं यहाँ पे। यहाँ पे कोई जात पात नहीं है, सभी कोई भी अदर स्टेट से जाति से आ सकता है। 24 घंटे लंगर है, स्टाफ भी बढ़िया है। सभी जो गाड़ी के ओनर हैं, ड्राइवर हैं, इधर आते हैं, रुकते हैं। सब सुविधा नहाने की, धोने की, खाने की। मैं सभी यात्रियों को वगैरह को और ड्राइवर भाइयों को भी इधर आएँ, रुकें, अपना स्नान पानी करें और ब्रेकफास्ट लंच डिनर जो भी करें। इधर के जो स्टाफ हैं, बाबा जी हैं, बहुत अच्छा सुबह आया। बाकी बाबा नानक ने लंगर लगाया था, वो चल रहा है जी, आज तक चल रहा है, चलता रहेगा। गुरु जी का लंगर चलता रहूँगा। भले सो निहाल। सत श्री अकाल। वाहिगुरु जी का खालसा, ओके ओके।